बोरीत निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप, डॉक्टर पंडितराव दराडे यांचे मार्गदर्शन, विविध मान्यवरांची उपस्थिती। बोरी येथे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या पात्र लाभार्थ्यांना सोमवारी दिनांक 29 जून रोजी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आलं। कार्यक्रमात लाभार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सतीश भाऊ चौधरी हे होते, तर निराधार योजना समितीचे अध्यक्ष डॉक्टर पंडितराव दराडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। यावेळी उपसभापती यशवंतराव चौधरी, बाबूभाई काझी, आश्रोबा कनकुटे, व्यापारी संघाचे अध्यक्ष संतोषराव चौधरी, मंडळ अध्यक्ष अशोक शिंपले, ओंकार चौधरी, मुंजाभाऊ गोरे, संतोषराव माने, अंकुश बकान, रामेश्वर पोंदाळ व मंचकराव चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या प्रारंभी निराधार समितीचे सदस्य गजानन चौधरी यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला। त्यानंतर डॉक्टर पंडितराव दराडे यांनी निराधार योजनेतील माहिती देत पात्र लाभार्थ्यांनी शासनाच्या योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन केलं। अध्यक्षीय समारोपात सतीश भाऊ चौधरी यांनी लाभार्थ्यांचे अभिनंदन करून शासनाच्या कल्याणकारी योजनांचा अधिकाधिक लाभ घेण्याचं आवाहन केलं। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राम चव्हाण यांनी केलं। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्ञानेश्वर राठोड, तानाजी चौधरी, दीपक कनकुटे आणि सुभाष वाळवंटे यांनी विशेष परिश्रम घेतलं। या टप्प्यात एकूण किती लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले? या टप्प्यामध्ये आपण तालुक्यामध्ये 455 लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचं वाटप करीत आहोत। तालुक्यात सध्या संजय गांधी निराधार योजनेत किती लाभार्थी आहेत? तालुक्यामध्ये त्याचा तेवढा आकडा घेतला नाही, पण 16,000च्या वर लाभार्थी तालुक्यामध्ये आहेत आत्तापर्यंत। पात्र असूनही अनेकांना लाभ मिळत नसल्याने तक्रारी येत आहे, यावर काय उपाययोजना केल्या? पात्र असूनही त्याला लाभ मिळाला नाही असं तर होणारच नाही। कदाचित त्यांचं एखादा कागदाची पूर्तता त्यांनी केलेली नसेल आणि असं असूनही होत असेल तर आम्ही तात्काळ त्यांना मंजुरी करण्याचं काम आमच्या या समितीच्या माध्यमातून निश्चित केलं जाईल। नवीन अर्जदारासाठी प्रक्रिया कशी आणि किती सोपी करण्यात आली? नवीन आता आपण एवढी पद्धत सोपी केली आहे की पहिलं हयात प्रमाणपत्रासाठीच लोकांना निराधार समितीच्या कॅबिनमध्ये यावं लागायचं, परंतु आता आपण डायरेक्ट ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन केलेली आहे। आपण सगळे कागदपत्र ऑनलाईन भरायचे आणि फक्त फाईल आपल्या ऑफिसमध्ये नेऊन द्यायची, एवढंच काम राहिलेलं आहे। लाभार्थ्यांना अनुदान वेळेवर मिळते का? उशीर होत असल्याचे त्याच्या मागचे कारण काय? लाभार्थ्यांना शक्यतोवर वेळेवर अनुदान मिळत असते, परंतु सध्या शासनाने सर्वच योजनेचं एकच पोर्टल करायचं आहे, म्हणून मागच्या 3 महिन्यापासून बऱ्याच पगारी म्हणजे प्रत्येक योजनेच्या प्रलंबित झालेल्या आहेत, पण 15 जुलैनंतर सर्व पोर्टल एकत्र झाल्यानंतर ह्या सर्वच पगारी ज्या आहेत शासनाच्या माध्यमातून होणाऱ्या त्या पडणार आहेत। या योजनेबाबत जनजागृतीसाठी समिती कोणते उपक्रम राबवत आहे? समितीचं म्हणजे निराधार समितीचे जे बी लाभार्थी आहेत त्यांना वंचित असलेले आहेत त्यांचे डॉक्युमेंट जमा करणे एक म्हणजे टोटल जे बी काय कागदपत्र लागतील त्यांच्यासाठी समिती सक्षम आहे। बोरीमध्ये आमच्या जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडे डॉक्युमेंट जमा करून जे बी काय लागतात ते देण्याचे त्यांना आश्वासन म्हणजे आवाहन केलेले आम्ही। घरपोच भेटी द्यायला बरं आपण त्याच्यासाठी। आमच्या समितीचे अध्यक्ष डॉक्टर पंडितरावजी दराडे साहेब आणि बोरीचे नेतृत्व सतीशभाऊ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही महिन्यापासून जेव्हापासून समितीचं गठन झालं निराधार योजना समितीचं तेव्हापासून आमचं काम चालू आहे। तर यातून बऱ्याच काही सुधारणा केल्या, जसे की आता डॉक्टर साहेबांनी सांगितलं अपंगाची यामध्ये अपंग लोकांना त्रास होत होता, तर ते टेम्पररी जर प्रमाणपत्रावर कुठं काय असेल तर त्यांना पेमेंट करणं बंद केलं होतं ऑफिसच्या वतीनं। तर आपण काय केलं त्याच्यात टेम्पररी जरी असेल म्हणजे परमनंट नसेल आणि टेम्पररी असेल तर त्यांनासुद्धा यापुढे पेमेंट होणार आहे, हे महत्त्वाचा निर्णय आहे। अपंगासाठी जेवढं काही करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न आहे। आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री राज्यमंत्री नामदार मेघनाताई साकोरे बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली रामप्रसादजी बोर्डीकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आमचं हे कार्य चालू आहे। ते आम्हाला बळ देण्याचं काम करतात आणि हे बळ सर्वसामान्य लोकांसाठी नक्कीच हिताचं ठरणार आहे, कारण आम्ही घरपोच भेटी द्यायलो अपंग लोकांच्या आतापर्यंत 64 जणांच्या घरी मी स्वतः गेलेलो आहे।
त्यांचं निरीक्षण केलं, त्यांचं रजिस्टरवर नोंद करून घेतलेली आहे, त्यांच्या समस्या जाणून घेतल्यात. आता त्या पद्धतीनं त्यांना पेमेंट तर मिळणारच आहे, पण अजून काही शासनाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या योजना आहेत, लाभ आहेत, ते सुद्धा मिळवून देण्यासाठी दराडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली, सतीश भाऊ यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करणार आहोत. या अगोदर जर बघितलं तर ही योजना इतक्या घनिष्ठ पातळीवरती उतरत नव्हती, वरती होत होती. तुम्ही जेव्हापासून धुरा सांभाळली तर या टीमबद्दल काय सांगाल, कशा पद्धतीने तुम्ही काम करताय? खूपच चांगल्या माणसाची निवड झाली. मी आमच्या अध्यक्ष डॉक्टर साहेबाला सुद्धा हा विषय बोललो की तुमच्यासारखं समितीचं अध्यक्षपद असेल आणि आमच्या पालकमंत्री राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्यासारखं जर आम्हाला मार्गदर्शन असेल तर यामध्ये खूप काही काम करता येईल, कारण अगोदरच आम्हाला कामाची आवड आहे आणि त्यामुळं आम्ही खूप जोमानं कामाला लागलेलो आहोत. या ठिकाणी आमचे इतरसुद्धा सदस्य आहेत, बकान सर आहेत, पोंदाळ सर आहेत, माने सर आहेत आणि आमचे इतर काही सदस्य जे आहेत ते सर्वजण मिळून अशाच पद्धतीनं काम करीत आहोत. यावेळेस समितीच्या सदस्याची सुद्धा ज्यांना सामाजिक कार्याची आवड आहे अशा सदस्यांची निवड झालेली आहे. त्याबद्दल आम्ही दिदीचे सुद्धा खूप खूप आभार मानले आणि जोमानं कामाला लागलेलो आहेत. कोणत्याही प्रकारची कमी आम्हाला या ठिकाणी पडत नाही, कारण आम्हाला जर कोण्या गोष्टीची कमी पडली तर तात्काळ ती गोष्ट पुरवल्या जात आहे. त्यामुळे नक्कीच पुढच्या काही काळामध्ये ह्या खूप मोठा बदल आपल्याला झालेला दिसेल. जे गरजू आहेत त्यांना नक्कीच न्याय मिळणार आहे आणि खूप काही सुधारणा झाल्याचं आपल्या निदर्शनास येईल. तालुक्यातील नागरिकांना या योजनेबाबत आपण काय संदेश द्याल? कोणाला? सदस्यांना, नागरिकांना हा संदेश देतो आम्ही की आता आपण चिंता करू नका, कारण आम्हाला आमच्या पालकमंत्र्यांनी जी आमची नियुक्ती केलेली आहे तर याचं चीज म्हणून आम्ही तुमच्या घरपोच भेटी देणार आहोत. आणि एवढंच आहे की आता ह्या कामाला फक्त एक सुरुवात झालेली आहे आणि सुरुवात ही धीम्या गतीनं करणं हे आवश्यक असते, कारण त्याच्यातले बारकावे वगैरे आपल्याला लक्षात येतात. अशा प्रकारचे बारकावे सुधारणा आपल्याला लक्षात आलेले आहेत आणि नेमकंच आम्ही टेक पोझिशन घेतलेली आहे आणि हे काम अजून कसं चांगल्या ताकदीनं करता येईल, गरजू नागरिकांपर्यंत कसं जाता येईल. कारण आम्ही जेव्हा यांच्या घरपोच भेटी द्यायलो तेव्हा यांचं दुःख जे आहे आमच्या ते लक्षात यायले. काही जणांचं अपंग आणि दिव्यांग, काही माता भगिनी आहेत, काही आपले बांधव आहेत, त्यांना अक्षरशः उठतासुद्धा येत नाही जागेवरून, त्यांना त्यांच्या आर्थिक परिस्थिती खूप हालाकीची आहे. मग अशा जर वर्गाला आपण न्याय देऊ शकत नाहीत तर आपले पदं वगैरे आणि आपली पोझिशन काय कामाची, हा आपल्याला प्रश्न पडतो. एक सामाजिक आपलं कर्तव्य म्हणून आम्ही हे नक्की